जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसमोर टी पॉइंट महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या बेजबाबदारपणामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन लाईनचे मोठ्या प्रमाणात केबल खाली लटकलेले असून ते लोखंडी कठड्यांना बांधले आहेत। त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून यात मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसमोर शॉपिंग प्लाझा परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून मोठे कचऱ्यांचे ढिगाण लागून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। देश विदेशातून पर्यटकांची मोठी गर्दी अजिंठा लेणी बघण्यासाठी होत आहे। मात्र येणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल सुरू आहेत। शॉपिंग प्लाझामध्ये चक्क मोकाट कुत्रे तथा मोकाट जनावरे आत येऊन धिंगाणा घालून मोठी दुर्गंधी पसरवत असून त्यात मोकाट गुरे, कुत्रे, वासरे विष्ठा टाकून मोठी घाण करत आहेत। पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर कुत्रे तोंड लावतात आणि पाणी पितात। तेच पाणी पर्यटकांना पिण्यासाठी दिले जाते। तसेच या ठिकाणी एक छोटी डीपी बसवली असून ती पूर्ण उघड्या अवस्थेत असून सर्व मीटर, वायर, केबल खालीच लटकलेल्या आहेत। तसेच हे केबल बाजूच्या लोखंडी कठड्यांना बांधले आहेत आणि या ठिकाणाहून मुख्य प्रवेशद्वार असून पूर्ण पर्यटक अजिंठा लेणी बघण्यासाठी येतात। मात्र येथील अधिकारी बेजबाबदारपणाने वागत आहेत। त्यांना कुणाचाही धाक उरलेला नसून कोणतीही काळजी नाही। या परिसरात कुठलीही स्वच्छता दिसून येत नसून पूर्णतः घाणीचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे येथील अधिकारी नेमके काय करतात, झोपा घेतात का असा प्रश्न निर्माण झालाय। या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकारी आणि शासन कधी लक्ष देणार? हा बेजबाबदारपणा आणि मनमानी कारभार कधी थांबणार? हा परिसर कधी स्वच्छ केला जाणार? पर्यटकांना चांगल्या सुविधा कधी मिळणार? हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। जर त्वरित लक्ष न दिल्यास या दुर्गंधीमुळे पर्यटकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते। या लाईनच्या खाली लटकलेल्या केबल वायरमुळे विजेचा धक्का लागून पर्यटकांचा जीव देखील जाऊ शकतो, हे मात्र नाकारता येत नाही। या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? यांची मनमानी कोण आणि कधी थांबवणार? हा मोठा गंभीर प्रश्न अजिंठा लेणी बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी उपस्थित केला आहे। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।